नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अमोल ब्लॉग्स या तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण शिरसंगी गावामध्ये आलो आहे आणि इथे एका अकराळ विक्राळ असल्या एका एकरामध्ये पहुडलेल्या पसरलेल्या एका मोठ्या उंच वटवृक्षाला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनीच पहा हा वटवृक्ष किती मोठा आहे. कमा इथं जे तुम्हाला मंदिर दिसते ते गोठण देवाचं आहे आणि त्याचे काही नियम आहेत की आतमध्ये येताना चप्पल बाहेर काढून आणि स्त्रियांना इथे एंट्री नाही आहे. आता हा परिसर बघा, हे पूर्ण झाड जे आहे वटवृक्ष, इथे तुम्हाला कुठंच पंचक्रोशीत असा वटवृक्ष तुम्हाला दिसणार नाही. पूर्ण तालुक्यामध्ये असेल जिल्हा मोठा हा वटवृक्ष आहे. बरोबर आहे ना मित्र? होय. आता याची माहिती द्यायचं असं झालं म्हणजे की हा फेमस कधी झाला आणि हे सगळं हे संगोपन यापासून केलं गेलं. जोगवा नावाचा जो चित्रपट होता तो जेव्हा इथे शूट झाला होता, एक गाणं होतं त्याच्यामधलं, ते इथे शूट झाले. तुम्हाला ते नंतर सर्च करून पहा यूट्यूबवरती, तुम्हाला हे लोकेशन दिसेल त्यामध्ये. तेव्हापासून हा वटवृक्ष इथे यायला लोकांनी भेट द्यायला चालू केली आणि हेरिटेज असं मानलं जातं, संगोपन करण्यासाठी ठिकाण असं मानलं जातं. आता एक 360मध्ये एकदा लोकांना दाखव, इकडून घे आणि दाखव इकडून असं. मग हा पाहताय तुम्ही परिसर, त्याच्या पारंब्या ज्या आहेत ह्या त्याच्या झाडाच्या फांद्या आहेत, त्याच्या परत पारंब्या फुटून त्या जमिनीपर्यंत पोचलेल्या आहेत. त्याच्याकडे कठडे बनवलेत. हा उंचच्या उंच असा महाकाय वृक्ष तब्बल 1 एकराच्या क्षेत्रफळामध्ये पहुडलेला आहे. इथं मंदिर पण तुम्हाला शो करतो. शांतता सुद्धा पाहताय. मित्र नितीन इथं सोबत आहे माझ्या. ह्या त्याच्या काय म्हणतात त्याला, खोड बघा त्या झाडाचं किती मोठं आहे. आणि इथे हे मंदिर म्हणजे ह्या झाडालाच असं गोठणदेव म्हणून त्यांनी पुजलेलं आहे, जेणेकरून त्याची रक्षा करता येईल. पाठीमागून जाऊन पाहूयात. पूर्ण परिसर असा हा झाडानं पहुडलेला आहे. हे पहा किती मोठं त्याचं खोड आहे. येस. सो तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशी वेगवेगळी ठिकाणे मी तुम्हाला दाखवत जाईन. चला, गुड बाय.